ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतानं अनेक पाकिस्तानी हवाई तळांवर आता हल्ला केला आहे। आता ज्यामध्ये धावपट्टी आहे, हँगर आणि इमारतींचं नुकसान सुद्धा झालेलं आहे। यामध्ये सुक्करचा असेल, नूर खान, सरगोधा हे एअरबेस असतील, भोलारी, जाकोबाबाद आणि रहीम यार खान हे महत्त्वाचे एअरबेस सुद्धा आहेत। मॅक्सार टेक्नॉलॉजीनं आता काही सॅटेलाइट फोटो दिलेले आहेत, ते भारताच्या समोर आलेले आहेत आणि त्याच्यामुळे भारताचं यश उघड झालंय। आता ह्यातले काही फोटो आणि ग्राफिक्स समोर आले आहेत, ते आपण बघूया कसे दिसत आहेत। आता याच एअरबेस आपण पाहू शकतोय हल्ल्यापूर्वी हे एअरबेस कसे होते आणि हल्ल्यानंतर एअरबेसची अगदी दुरावस्था झालेली आहे। आपण पाहू शकतोय अत्यंत समृद्ध पद्धतीत इथे होते आणि हा एअरबेस हल्ल्यानंतर कसा झाला या चौकोन आपण बघू शकतो। धावपट्टीवर त्याची अवस्था कशी झाली आहे, धावपट्टी जिथे विमानं धावली जातात तिथे त्या एअरबेसचं मोठं नुकसान झालेलं आहे। याबद्दलची अधिक माहिती आपण ग्राफिक्सवरून जाणून घेऊया। सिंध प्रांतामध्ये कराची जवळ महत्त्वाचं तळ आहे हा सुक्कूर एअरबेस म्हणजे राजस्थान गुजरात सीमेवर हवाई टेहाळीसाठी याचा वापर केला जातो। आता याच एअरबेसवर भारतानं हल्ला केला होता। आता पुढे अजून फोटो आहेत, हे आहेत नूर खान एअरबेसचे। हल्ल्यापूर्वी नूर खान एअरबेस कसा होता, आता हल्ल्यानंतर नूर खानचा इथे हल्ला झालेला आहे आणि मिसाईल टाकल्यानं पाकिस्तानच्या या नूर खानचं नुकसान झालेलं आहे। आपण पाहू शकतोय मोठ्या प्रमाणावर। आता नूर खानचे ग्राफिक्स मधून आपण माहिती घेऊया कशी आहे। तर नूर खान एअरबेस रावळपिंडी जवळ आहे। पाक वायुसेनेच्या महत्त्वाच्या एअरबेसपैकी तो एक आहे। पाक वायुसेनाची जी महत्त्वाचा एअरबेस आहे तिथे लढाऊ विमानं, ड्रोन आणि हवाई संरक्षण केंद्र आहेत। इस्लामाबादपासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर हा नूर खान एअरबेस आहे, आपण पाहू शकतोय। दुसरा आहे सरगोधा एअरबेस, त्याची काय हालत झाली आहे आपण पाहूया। हा हल्ल्यापूर्वी असा होता आणि हल्ल्यानंतर मुख्य धावपट्टीवर हल्ला झालाय आणि ती धावपट्टीच तुटलेली आहे, त्याच्यामुळे विमानांना उड्डाण करताना अनेक अडचणी येत आहेत। आता या सरगोधाचे काय ग्राफिक्स आहेत पाहूया। पंजाब प्रांतामध्ये हवाई दलाचं प्रमुख तळ आहे, हे सरगोधाच्या एअरबेसवर आहे। त्यानंतर लढाऊ विमानं आणि अण्वस्त्र सज्ज विमानतळ या सरगोधावर आपल्याला पाहायला मिळतंय। 1965 आणि 71 चे युद्ध झालं, त्यामध्ये या एअरबेसने महत्त्वाची भूमिका बजावली होती। दुसरा आहे भोलारी। भोलारीमध्ये काय झालंय तेही आपण पाहूया। भोलारी हल्ल्याआधी कसा होता पहा। मात्र भोलारी हल्ल्यानंतर या प्रकारे नुकसान झालेलं आहे, संपूर्ण एअरबेस उद्ध्वस्त केलेला आहे। धावपट्टीच्या बाजूचा भाग आहे तो उद्ध्वस्त केलेला आहे, त्यामुळे विमानं कोणत्याही प्रकारे उड्डाण घेऊ शकत नाहीत। तर भोलारीचे ग्राफिक्स काय आहेत, भोलारीमध्ये आहे पाकिस्तानने नवीन एअरबेस सुरू केलाय 2017 पासून, म्हणजे अगदी आत्ता गेल्या काही वर्षांपूर्वी हा सुरू झालाय आणि तिथे सुद्धा भारतानं हल्ला केलाय। एअर स्ट्राईकच्या वेळी वायुसेनेचे एक F-16 JF-17 लढाऊ विमान तिथे होतं आणि त्यावर भारतानं आता हल्ला केलेला आहे। पण पाहू शकतोय मोठ्या प्रमाणात हल्ला केलाय। स्क्वॉड्रन लीडर उस्मान युसुफसह 50हून अधिक जवान तिथे ठार झालेले आहेत। हे 50हून अधिक जवान त्या ठिकाणी उपस्थित होते आणि भारताच्या हल्ल्यामध्ये त्यांचा खात्मा झालेला आहे। ज्यात वायुसेनेचे 4 जवान होते त्या वायुसेनेच्या 4 जवानांचा सुद्धा खात्मा झालेला आहे। पण पाहू शकतोय पाकिस्तानचं मोठं नुकसान झालेलं आहे। मात्र जाकोबाबादची काय परिस्थिती आहे, जाकोबाबादचा बघा कसा होता। हल्ल्यापूर्वी अशी परिस्थिती होती आणि हल्ल्यानंतर संपूर्णपणे हा तळ उद्ध्वस्त झालेला पाहायला मिळतोय। हा त्यांचा एअरबेस आहे, अत्यंत महत्त्वाचा एअरबेस आहे आणि तो भारतानं एका मिसाईलमध्ये संपूर्णपणे उद्ध्वस्त केलेला आहे। हाच एअरबेस अत्यंत महत्त्वाचा त्यांच्यासाठी होता। तर पाकिस्तान वायुसेनेचं एक महत्त्वाचं तळ जाकोबा म्हणून म्हटलं जातं आणि तिथे सिंध प्रांतातल्या जाकोबाबाद शहराजवळ हा हल्ला झालेला आहे। पाकिस्तानच्या संरक्षणासाठी या एअरबेसची महत्त्वाची भूमिका आहे आपल्याला पाहायला मिळते आणि भारतानं तोही अत्यंत उद्ध्वस्त केलेला आहे। एक महत्त्वाची बातमी येते, मुलं दहशतवादी तरी वडिलांना अभिमान वाटतोय। म्हणजे आपली मुलं दहशतवादी आहेत तरी सुद्धा त्या दहशतवाद्यांच्या वडिलांना त्यांचा अभिमान वाटतोय, अशी बातमी आता समोर येते। पाकिस्तानमधले हे वडील आहेत। नारा आहे आता चर्चा एका दहशतवाद्याविरुद्ध आहे। पाकिस्तान मेरे 2 बेटे शहीद हैं, इंशाअल्लाह मैनू फख्र है कि मेरे 2 बेटे शहीद हैं ते मेरे 5 बेटे और ने। इंशाअल्लाह मैं 5 बेटे इंशाअल्लाह रब दी राह दे दें। तर
दुसरीकडे मालेगावमध्ये झालेल्या एका संशयास्पद इंटरनेट ऍक्टिव्हिटीमुळे आता संपूर्ण भारतामध्ये खळबळ उडाली आहे. कारण दहशतवाद विरोधी पथक आणि सायबर सेलच्या संयुक्त कारवाईमध्ये एका यंत्रमाग मालक तरुणाला अटक झाली आहे. पाकिस्तानच्या वेबसाईट सर्च केल्याचा संशय त्याच्यावर होता आणि म्हणून या तरुणाला ताब्यात घेतलं आहे. त्याची सुमारे अगदी 6 तास कसून चौकशी केली आहे. पाकची वेबसाईट त्याने सर्च केली म्हणून मालेगावामध्ये एका तरुणाला अटक केली आहे. भारतीय नौदलाकडून एक व्हिडिओ आता प्रसारित होतोय. आपण पाहू शकतोय प्रत्येक ध्येयासाठी सज्ज आहे मिशन यशस्वी भारताच्या नौदलाची दाखवली ताकद. भारतीय नौदलानं एक व्हिडिओ आता प्रदर्शित केला आहे. भारतानं शक्ती प्रदर्शन केलंय. ज्या प्रकारे भारत एअर स्ट्राईक करतोय त्याच प्रकारे नौदल क्षेत्रात सुद्धा भारत कोणाला ऐकत नाहीये हेच त्यांनी दाखवून दिलंय. भारतीय नौदलानं आज हा व्हिडिओ प्रसारित केला आहे. यापुढे आता सीडीएस आणि तिन्ही दलाच्या प्रमुखांची एकत्र बैठक झाली आहे. त्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली आहे. या बैठकीमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली आहे. हिंदूंच्या सिंदूरच्या यशानंतर ही पहिलीच भेट ठरली आहे. द्रौपदी मुर्मू यांनी घेतला या सिंदूरचा आढावा. या बैठकीमध्ये मुर्मूंनी आता आढावा घेतलेला आहे. मोदींनंतर राष्ट्रपती सुद्धा याच्यामध्ये लक्ष घालतायत. आपण पाहू शकतोय राष्ट्रपतींकडून सैन्याच्या कामगिरीचं कौतुक सुद्धा यावेळी झालंय. सैन्याच्या तिन्ही सेना प्रमुखांनी यावेळी राष्ट्रपतींची भेट घेतली होती. आता द्रौपदी मुर्मूंनी सुद्धा या तिघांची भेट घेतली आणि त्यानंतर द्रौपदी मुर्मूंनी तिन्ही दलांचे कौतुक केलंय. त्यांच्या प्रतिनिधींकडे कौतुक केलंय. तिन्ही दलांनी चांगल्या प्रकारे कामगिरी केली असं त्यांनी सांगितलंय. दहशतवाद्यांना पोसणाऱ्या निर्लज्ज पाकिस्ताननं आता दहशतवाद्यांसाठी कोट्यावधींच्या इनामाची घोषणाच केली आहे. ही योजना जाहीर केली आहे. मात्र ही योजना काय आहे आणि पाक दहशतवाद्यांना काय देतंय, कसा पोसतोय ते आपण एका विशेष रिपोर्टमधून पाहूया. पहा हा साम टीव्हीचा विशेष रिपोर्ट. पाकिस्तानचं दहशतवाद्यांना इनाम. मेलेल्या दहशतवाद्याच्या नातेवाईकाला 1 कोटी रुपये. पाक सरकारचे मसूद अझहरला 14 कोटी. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. त्यानंतर दहशतवाद्यांच्या जनाजावेळी पाक लष्कराचे अधिकारी उपस्थित राहिले आणि पाकचा बुरखा फाटला. मात्र पाकनं निर्लज्जपणाचा आणखी एक कळस गाठलाय. हल्ल्यात ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना पाकिस्तान सरकार कोट्यवधी रुपयांचं इनाम देणार असल्याची माहिती पुढे आली आहे. पाक सरकारकडून शुहादा पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे. भारताच्या हल्ल्यात ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना मदत दिली जाणार आहे. मृत दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना 1 कोटींचं बक्षीस दिलं जाईल. तर जखमी दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना 20 लाखांची मदत दिली जाणार आहे. दहशतवादी मसूद अझहरला 14 कोटी रुपये दिले जाणार आहेत. तर हल्ल्यात नुकसान झालेल्या मदरशांच्या पुनर्बांधणीसाठीही आर्थिक मदत दिली जाणार आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांवरती प्रचंड पैसा खर्च करतो. म्हणजे एक तर त्यांना रिक्रुटमेंट केली की त्यांना महिन्याला पगार द्यावा लागतो, मग त्याच्या ट्रेनिंगवरती खर्च होतो, मग त्याच्या राहण्यावरती खर्च होतो. आणि आता सध्याच्या केसमध्ये काय झालं आहे तर दहशतवादी काही मारले गेले तर त्याच्यामध्ये जी त्यांनी पेमेंट दिलेली आहे, दहशतवाद्यांची जशी रँक आहे, जसं त्यांचं महत्त्व आहे त्याप्रमाणे पैसे वाटलेले आहेत. पाकनं आतापर्यंत पहलगाम हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. मात्र दुसरीकडे पाकनं दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करून दहशतवादी पोसत असल्याचे नवे पुरावे दिलेत. भावलपूरमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांसाठी अधिकृतपणे निवेदन जारी करून पाकनं मदतही जाहीर केली आहे.
त्यामुळे पाक केवळ जिवंतपणीच दहशतवाद्यांना पोसत नाही, तर त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबियांचीही काळजी घेत असल्याचं उघड झालंय. पाकिस्तान हाच आतंकिस्तान असल्याचं यामुळे पुन्हा एकदा जगासमोर आलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. ऑपरेशन सिंधूरच्या यशाबद्दल आता 70 देशांच्या संरक्षण प्रतिनिधींना माहिती दिली आहे. ही माहिती भारतानं दिली आहे. भारतानं एका मोहिमेतून भारत आणि पाकिस्तान संबंधांच्या सामान्यपणाची व्याख्या नव्यानं करण्यात आली. रशिया असेल, स्वीडन, नेपाळ, इजिप्त आणि अन्य देशांच्या दूतावासांमध्ये कार्यरत असलेल्या संरक्षण प्रतिनिधींना याबाबत एक बैठक घेतली आहे आणि या बैठकीत भारतानं नव्या युगातील भारतानं लष्कराच्या श्रेष्ठत्वातून दर्शवलेलं सामर्थ्य, देशाचा दृढ निश्चय यावर भर दिलेला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या संबंधाबाबत अत्यंत महत्त्वाचं वक्तव्य केलंय. कारण दोन्ही देशांमध्ये सध्या शांतता आहे असं सांगताना त्यांनी दोन्ही देशांच्या नेत्यांचं सुद्धा कौतुक केलेलं आहे. ट्रम्प यांनी पुन्हा तणाव थांबला, शांतता राहिली असं म्हटलंय. Both have very powerful leaders, very strong leaders, good leaders, smart leaders. And it all stopped. Hopefully it'll remain that way, but it all stopped. I was actually getting along. Maybe we can even get them together a little bit, Marco, where they go out and have a nice dinner together. Wouldn't that be nice? But we've come a long way, and it could be, millions of people could have died from that conflict that started off small and was getting bigger and bigger and bigger by the day. आपण पाहतोय की ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्यानंतर तणाव थांबला अशा प्रकारे आविर्भाव ट्रम्प यांनी आणलाय आणि त्यांनी आता दोघांचे आभार मानलेले आहेत. एक मोठी बातमी आहे पुण्यातून येते, कारण पुण्यामध्ये पैशाच्या वादातून एका 52 वर्षाच्या नागरिकाची हत्या करण्यात आली आहे. कोंढव्यातल्या पारशी मैदान परिसरामध्ये ही घटना झाली आहे. तर पुणे पोलिसांनी आता 2 आरोपींना याबाबत अटक केली आहे. एका 52 वर्षाच्या नागरिकाची हत्या झाली आहे. केवळ पैशाचा वाद होता आणि या पैशाच्या वादामुळे अभय कदम, बादल शेरकर अशा 2 आरोपींची नावं समोर येत आहेत. पुणे पोलिसांनी या 2 आरोपींना, संशयित आरोपींना अटक केली आहे. त्यांनी या 52 वर्षीय नागरिकाची का हत्या केली आहे ते मात्र अजून समोर आलेलं नाहीये. यापुढे घेऊया युद्धाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्या सुरक्षा तफात आता बुलेट प्रूफ काळाचा समावेश केलेला आहे. ऑपरेशन सिंधूर नंतर भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत अधिकृत निवासस्थानी सुरक्षा वाढवली आहे. एस जयशंकर यांना आधीच झी श्रेणी सुरक्षा उपलब्ध होती, ज्यात 33 कमांडो होते. जम्मू काश्मीरच्या शोपियामध्ये लष्करानं काल केलेल्या कारवाईत 3 दहशतवाद्यांचा खात्मा झालाय. या अतिरेक्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त केला गेला आहे. AK-47 मॅगझिन्स, हँड ग्रेनेड, आधार कार्ड, पैसे यांच्याकडे सापडले आहेत. तर शहीद कुट्टे हा पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे आणि LATचा वरिष्ठ कमांडर होता. चीन नंतर आता तुर्की भारताच्या निशाणावर आलंय, कारण तुर्कीचा प्रसार करणारं TRT वर्ल्ड हे ट्विटर अकाउंट भारतानं बंद केलंय. आज सकाळपासूनच चीनचं मुखपत्र असलेला ग्लोबल टाइम्सचा ट्विटर हँडल भारतात बंदी घातली गेली होती. त्यानंतर तुर्कांच्या अकाउंटलाही बंदी घातली गेली. युद्धकाळात पाकिस्तानला मदत करणं आता तुर्कीला भारी पडणार आहे. उदयनपूरमध्ये व्यापाऱ्यांनी तुर्कीमधून मार्बल आयात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. उदयपूर हे आशियातल्या सगळ्यात मोठं मार्बल व्यापार केंद्र मानलं जातं. मात्र तुर्की पाकिस्तानला मदत करत असल्यामुळे त्यांच्याशी व्यापार न करण्याचा निर्धार आता केलेला आहे. अरुणाचल प्रदेशात ड्रॅगननं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. इथल्या अनेक ठिकाणांना चीननं नावं देण्यास सुरुवात केली आहे. त्यावर भारतानं कडक पवित्रा घेतला आहे. नाव देण्याचे चीनचे निरर्थक आणि हास्यास्पद प्रयत्न सुरू आहेत असं भारताने म्हटलंय. अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि नेहमीच राहील असं परराष्ट्र मंत्रालयानं ठणकावून सांगितलंय.
गायक सोनू निगमनं कर्नाटक हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर 15 मे रोजी सुनावणी होणार आहे. एका चाहत्याला फटकारत सोनू म्हणाला होता की पहलगाममध्ये जे झालं त्याचे हेच कारण आहे, तुम्ही इथे जे करतायत त्याचं हेच कारण आहे. सोनू निगमच्या याच वक्तव्यावर बेंगळुरूमधील अवलाहल्ली पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पाकिस्ताननं ताब्यात घेतलेल्या बीएसएफच्या जवानाची सुटका झाली आहे. कॉन्स्टेबल पुरम कुमार साहू असं त्याचं नाव आहे. अटारी बॉर्डरवरून ते भारतामध्ये परतलेत. त्यांनी 23 एप्रिलला अगदी अनवधानानं आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली होती. त्यानंतर पाकनं त्यांना ताब्यात घेतलं होतं. धाराशिव जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशी अवकाळीचा तडाखा बसलेला आहे. उमरगा, तुळजापूर, भूम, धाराशिवमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय. जवळपास तासभर झालेल्या पावसानं शिवारामध्ये पाणी झालंय. दरम्यान आजही हवामान विभागानं धाराशिव जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट जारी केलेला आहे. कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यामध्ये कुरुंदवाड, नृसिंहवाडी परिसरामध्ये जोरदार अवकाळी पाऊस झालाय. काही ठिकाणी सखल भागामध्ये पाणी साचलंय. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळाला. शिवाय शेती पिकांना सुद्धा ह्याचा फायदा झालाय. नंदुरबारमध्ये अवकाळी पावसानं थैमान घातलंय, ज्यामुळे कांद्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जवळपास 20,003 एकरच्या कांद्यांचं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी आता हवालदिल झालेत. पालघर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतीसोबत वीट उत्पादकांचं मोठं नुकसान झालंय. वीट भट्टी व्यवसायावर हजारो कामगारांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. त्यांना विमा सुरक्षा दिल्यास सुरक्षा भरपाई मिळायला मदत होईल अशी मागणी होती. कोकणातला आंबा बागायतदार आता आर्थिक संकटात सापडले. रत्नागिरी जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि हवामानातील बदलाचा परिणाम हापूस आंब्यावर झालाय. मे महिन्यातल्या शेवटच्या टप्प्यामध्ये आंब्यांवर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय. अवकाळी पावसामुळे स्थानिक आणि मुंबई बाजारपेठेत दारही गडगडले आहेत. रत्नागिरीत आता आठवड्यातून एक दिवस पाणी कपात होणार आहे. पाणी पुरवठा करणाऱ्या शीळ धरणामध्ये गतवर्षीच्या तुलनेमध्ये 150 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा जास्त आहे. मात्र उपलब्ध पाणीसाठा 10 जूनपर्यंतच पुरेल इतका आहे. बुलढाण्यात मोताळा शहराला नियमित पाणी पुरवठा व्हावा, तसंच पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावं आणि नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार नाही यासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांच्या योजना राबवल्या जात आहेत. मात्र शहराला दूषित पाणी पुरवठा होतोय, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झालाय. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात आता अजित पवारांनी मोठं विधान केलंय. सध्या दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत वरिष्ठ पातळीवर कोणतीही चर्चा नाही असं पवारांनी म्हटलंय. मंत्री दत्ता भरणे यांच्या शासकीय निवासस्थानी संपन्न झालेल्या आमदारांच्या बैठकीत अजित पवारांनी यावर भाष्य केलंय. माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेतली. त्यांच्यासोबत विनोद घोसाळकर, खासदार अनिल देसाई, माजी खासदार विनायक राऊत, आमदार मिलिंद नार्वेकर हे सुद्धा बैठकीला उपस्थित होते. त्या ठाकरे सेनेच्या सोडण्याच्या तयारीत होते अशी चर्चा आहे. त्यामुळे तेजस्वी घोसाळकरांचं मौन वळवायचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी या बैठकीतून केला असं म्हटलं जातं. शिंदे सेनेचे नेते राजन साळवी यांनी मद्यधुंद एसटी चालकाला चांगलाच धडा शिकवला आहे.
रत्नागिरीत एसटी चालक मद्यधुंद अवस्थेमध्ये गाडी चालवत होता आणि त्यामुळे एसटीतल्या 35 प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. राजन साळवेंनी बस थांबवली, एसटी चालकाला खाली उतरवलं, चालक आणि कंडक्टरला जाब विचारला. गगनबावडा डेपोची ही बस होती. जवळजवळ 35 ते 40 लोक हे 35 आणि